विधानसभेला आतून पाठिंबा द्या, भाजपची होती ऑफर. उत्तमराव माझे 35 कोटी रुपये गेले. तो मला शब्द दिल्यामुळं. प्रचार सभेत जयसिंह मोहिते पाटलांचा गौप्यस्फोट. पण हे विसरू नका, माझे 50 कोटी तुम्ही द्यायचे मला. राम सातपुतेंनी दिली होती 50 कोटींची ऑफर. मतदानाच्या आधी 4 दिवस फोन आला, दादा मी तुम्हाला 50 कोटी रुपये देतो, फक्त तुम्ही शांत राहा. राज्यात निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आहे. अकलूज नगर परिषदेसाठी भाजपला शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं तगडं आव्हान दिलंय. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. त्यातच प्रचाराच्या सांगता सभेत भाजपवर झालेल्या आरोपानं एकच खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी भाजपनं 50 कोटींची ऑफर दिल्याचा हा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केलाय. भाजपने ही ऑफर दिली होती जयसिंह मोहिते पाटलांना. भाजपच्या राम सातपुते यांनी आधी 35 कोटी आणि मग थेट 50 कोटींची ऑफर दिली असल्याचं जयसिंह मोहिते पाटलांनी सांगितलं. तेही अकलूजमध्ये प्रचाराच्या सांगता सभेत बोलत होते. नेमका आरोप काय आहे पाहूया सविस्तर या व्हिडिओतून. माळशिरस विधानसभेला भाजप विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक रिंगणात होती. भाजपकडून राम सातपुते तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उत्तमराव जानकर यांच्यात ही लढत झाली. या निवडणुकीत उत्तमराव जानकर यांचा विजय झाला. पण निवडणूक जिंकण्यासाठी राम सातपुते यांनी जे प्रयत्न केले होते त्याबाबत जयसिंह मोहिते पाटलांनी एक खळबळजनक दावा केलाय. निवडणुकीत शांत राहण्यासाठी जयसिंह मोहिते पाटलांना भाजपनं एक ऑफर दिली होती. ही ऑफर कोट्यवधींची होती. सुरुवातीला 35 कोटी घ्या आणि आतून मदत करा अशी ऑफर राम सातपुते यांनी दिल्याचा गौप्यस्फोट जयसिंह मोहिते पाटलांनी केलाय. इतकंच काय तर नंतर ही ऑफर 50 कोटींपर्यंत नेली आणि यासाठी देवेंद्र फडणवीसांची भेटही घडवून दिल्याचं त्यांनी सांगितलं. पण आपण उत्तमराव जानकरांना शब्द दिला असल्यानं आपण ही ऑफर स्वीकारली नाही असं जयसिंह मोहिते पाटलांनी जाहीर सभेत सांगितलं. पाहूया ते नेमकं काय म्हणाले. निवडणूक लागायच्या आधी, मागची निवडणूक लागायच्या आधी आम्हाला रामभाऊ माझ्याकडे आला होता, दादा आम्ही तुम्हाला 35 कोटी रुपये देतो, फक्त आम्हाला आतनं पाठिंबा द्या. रामभाऊला सांगितलं ते जमायचं नाही. अकलूजमध्ये बारक्या पोराला दिल्या शब्दसुद्धा मी पाळत असतो. मला ते देवेंद्र फडणवीस साहेबांकडे घेऊन गेलं. मी काय दादांना सांगितलं नाही, भैयाला सांगितलं नाही, रणजितदादा अजिबातच सांगितलं नाही. आम्ही गेलो तिथं बसलो थोडं आणि फडणवीस साहेबांना सांगून आलो, मी आत्तापर्यंत आयुष्यामध्ये लहान मुलाला दिलेला शब्द देखील मी मोडलेला नाही आणि त्याप्रमाणे सांगून आलो. आणि दुसरं सांगतो तुम्हाला, मतदानाच्या आधी 4 दिवस फोन आला, दादा आम्ही तुम्हाला 50 कोटी रुपये देतो, फक्त तुम्ही शांत राहा. 50 कोटीवर पाणी पडलं की माझ्या. पण एक झालं की तुमच्यासारखा आमदार आम्हाला मिळाला, बांधणारा. धन्यवाद. आपण हे विसरू नका, माझे 50 कोटी तुम्ही द्यायचे मला. ही सभा अकलूज इथल्या विजय चौकात झाली. ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत प्रचाराची ही विराट सांगता सभा झाली. यावेळी बोलताना जयसिंह मोहिते पाटील असंही म्हणाले, आमचे उत्तमराव जानकर इथं बसलेत, ती शान निघालं आमदार. त्यांना माहीत झालं की बाळदादा धैर्यशील भयाला शरण गेल्याशिवाय आपण आमदार होत नाही. ते दोघं आली माझ्याकडं, भयान उत्तमराव. आता उत्तमराव त्याला आमची दोस्ती किती होती मागच्या बाजूला तुम्हाला माहिती आहे चांगली. पण भया म्हणला, दादा मला खासदार व्हायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे, हो हो, पण शब्द द्यावा लागतो उत्तमरावला. मी म्हटलं ठीक आहे, देऊ शब्द. आणि शब्द दिला. उत्तमराव माझे 35 कोटी रुपये गेले. तो मला शब्द दिल्यामुळं. आपण हे विसरू नका, माझे 50 कोटी तुम्ही द्यायचे मला. तसंच उत्तमराव आता तुम्हीच 50 कोटी द्या अशी मिश्किल टिप्पणीही जयसिंह मोहिते पाटलांनी केली. दरम्यान राम सातपुते यांना निवडणुकीला उभा राहू नको, पडशील असंही सांगितल्याचं जयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलं. ते काय म्हणाले पाहूया.
राम सातपुतेला मी सांगितलं होतं, अरे रामा तू जाऊ नको सोलापूरला, तू निवडून येणार नाही, तू निवडून येणार नाही. का तर ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दादांना म्हणणारा तुझ्या मतदारसंघामध्ये 80,000 मतदारसंघ आहे, 80,000 मतं आहेत. दादा जरी एक जरी चक्कर मारली की 80,000 मतं तुझ्या विरोधात. परत माळशे दादा उभा राहत असताना त्याला सांगितलं, रामभाऊ उभा राहू नको बाबा, तुला निवडून येणार नाही. दरम्यान जयसिंह मोहिते पाटलांच्या या आरोपानं अकलूज नगर परिषदेची निवडणूक आता अधिक रंगतदार झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूजची ही निवडणूक सर्वात लक्षवेधी मानली जाते. त्यातच अकलूजमध्ये मोहिते पाटलांचं वर्षानुवर्षांचं वर्चस्व आहे. आता अकलूजकर आपलं मत कुणाच्या परड्यात टाकणार हे पाहावं लागेल. पण राम सातपुते यांनी 50 कोटींची दिलेली ऑफर आणि त्याचा जयसिंह मोहिते पाटलांनी केलेला गौप्यस्फोट याची चर्चा अनेक दिवस रंगणार यात शंका नाही. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.